नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि अवेक फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 1KV 1000 महिला उपक्रमाअंतर्गत प्रवास आत्मनिर्भरतेचा आधुनिक सावित्रींच्या प्रेरणेचा या दर शुक्रवारी चालणाऱ्या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील स्त्री व्यक्तिमत्वांचा आधुनिक सावित्री पुरस्काराने गौरव केला. या आधुनिक सावित्री पुरस्कार सोहळ्यातल्या आजच्या 8व्या आधुनिक सावित्री आहेत डॉक्टर मेघना कोरे मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या सेशन मध्ये. नमस्कार, तुम्हा सर्वांना नमस्कार. जसं आपण याच्या आधीही बघितलं आहे की डॉक्टर माणिकराव साळुंके सर, वृषाली किरे मॅडम आणि दीपा देशमुख मॅडम यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा सन्मानित म्हणजे आपल्या आधुनिक सावित्रींना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचाच फोटो आता आपण आपल्या डेस्कवरती बघतोय सगळेजण. आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी मॅडमांचं स्वागतही करते आणि मॅडम तुमचं मनपूर्वक अभिनंदनही करते पुरस्कार स्वीकारल्याबद्दल. आणि माझा पहिला प्रश्न असाच असेल तुम्हाला की आधुनिक सावित्री हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या तुमच्या भावना नेमक्या कशा होत्या? खरं तर सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार मिळणं हेच मोठं भाग्य आहे. खूप आनंद झाला होता ज्या वेळेला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि अवेक फाउंडेशन आणि 1KV यांच्या संयुक्त विद्यमानाने मला जेव्हा निमंत्रित करण्यात आलं या पुरस्कारासाठी. सावित्रीबाईंचं नाव ऐकल्यावरच असं वाटलं की जीवनाचं सार्थक झालं. गेली 30 वर्ष जे काम करते आहे त्याचं कुठेतरी समाजाने म्हणा किंवा मग माझ्या नशिबाने असेल खूप अप्रिसिएशन झालं असं मला वाटलं. कारण आज आपण ज्या सगळ्या जण उभ्या आहोत त्या केवळ सावित्रीबाई फुलेंच्यामुळे उभ्या आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे खूप आपल्या सगळ्या महिला वर्गावरती, भारतीय महिलांवरती फार मोठे उपकार आहेत त्यांचे. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं म्हणजे मी माझं फार मोठं भाग्य समजते. आणि तुम्ही त्या पुरस्काराला मला योग्य समजलं त्याच्यासाठी आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू ऑल. खूप माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. खरं तर 30 वर्ष काम करताना अनेक वेळेला पुरस्कार मिळत गेले, पुरस्कार घेतलेही, पण स्पेशली हाच पुरस्कार मिळताना फार वेगळा आनंद होता. आणखी मी मगाशी म्हटलं तसं असं वाटलं की जीवनाचं सार्थक झालं. प्राऊडली मी सांगते आता की सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळालेला आहे. तर खूप आनंद वाटला होता. अजूनही त्या आनंदात आहोत आम्ही. थँक्यू सो मच. नक्कीच मॅडम. आणि खरं तर तसं कामही तुमचं आहे, 30 वर्षाचा अनुभव. आणि मला आपल्या प्रेक्षकांना आवर्जून इथं सांगायचंय की 100 वर्ष जुन्या असलेल्या शैक्षणिक संस्थेचा वसा आणि वारसा मॅडम सांभाळत आहेत. आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुढे समजून घेऊच, पण त्याचबरोबर MRK ग्रुपच्या त्या CMD म्हणून सुद्धा काम करत आहे. कन्स्ट्रक्शन असेल, बायोमेडिकल वेस्ट असेल, शैक्षणिक संस्था असेल, त्याचबरोबर सामाजिक कार्य असेल, असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीस आलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घ्यायला. मॅडम, पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा वाटतो तुम्हाला की 100 वर्ष जुनी शैक्षणिक संस्था तुम्ही आता सांभाळताय, त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचा हा तुमचा अनुभव कसा आहे? थोडासा दुरुस्ती करते आपल्या प्रश्नामध्ये. आपला हा जो MRK ग्रुप आहे किंवा आरवाडे हा जो ग्रुप आहे आमचा, याची स्थापना 1920 साली झालेली आहे. म्हणजे आपले जे हळदीचे कारखाने आहेत, उद्योग आमचा जो मूळचा आहे तो 1920 सालापासूनची स्थापना आहे. आणि आज आपण 2021 मध्ये बसलेलो आहोत, म्हणजे बरोबर 101व्या वर्षात बसलेलो आहोत. तर उद्योगाची स्थापना ही 101 वर्षांपूर्वी झालेली आहे. माझे आजोबा कैलासवासी गणपतराव आरवाडे फर्स्ट जनरेशनचे उद्योजक म्हणायला लागेल आपल्याला त्यांना. आमच्या कुटुंबातले ही वॉज अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. हा शब्द आता खूप प्रचलित आहे, पण त्यांनी हे सगळं चालू केलं होतं. त्यानंतर माझ्या वडिलांनी तो वसा सांभाळला. आम्ही दोघी बहिणीच आहोत, त्यामुळं वडिलांनंतर मी हा सगळा उद्योग गेली 30 वर्ष त्यांचं सगळं सांभाळते. आणि खूप व्हर्टिकल्स मध्ये मी माझ्या उद्योगाच्या काळामध्ये वाढ केलेली आहे. माझ्या आजोबांनी त्यांच्या हयातीतच 1938 साली शैक्षणिक संस्थांना देणगी दिली होती.
ते स्वतः मोडी 4थी पर्यंत शिकले होते, कारण त्यांचे वडील फार लहानपणी वारले होते आणि त्यांना फार लहान वयात उद्योग करावा लागला होता. त्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट सांगते मी, 1920च्या आधीची. त्यामुळे त्यांना शिक्षणाची फार आवड होती. आणखीन म्हणजे मला आठवतंय की मी कितीतरी मोठी होईपर्यंत माझ्या प्रगती पुस्तकावर माझ्या आजोबांची मोडीतली सही असायची. असे ते माझे गणपतराव आरवाडे माझे आजोबा अतिशय शिक्षणप्रेमी होते आणि त्या शिक्षणाच्या प्रेमातून गोरगरिबांना, बहुजन समाजातल्या सर्व मुलांना शिक्षण मिळावं या हेतूने त्यांनी या शाळांना, संस्थांना देणग्या दिल्या होत्या. स्वतःच्या हयातीत त्यांचंच नाव दिलेलं आहे सगळ्या संस्थांना. फार मोठी देणगी त्या काळात दिली होती त्यांनी आणि या संस्था चालू झाल्या होत्या. त्यांच्या हयातीत तहहयात ते अध्यक्ष होते त्या संस्थांचे. त्यानंतर माझे वडील होते आणि आता मी त्याची काही काळ आई होती माझी. आता मी त्या संस्था चालवते. 82 वर्ष जुनी संस्था आहे ती. अतिशय सुंदर परंपरा असलेली संस्था आहे. मराठी शाळा चालतात, 9 मराठी शाळा चालतात. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजेस आहेत, ज्याच्यामध्ये सायन्स ज्युनियर कॉलेज आहे, MCVC टेक्निकल ट्रेड आहे. 2012 साली मी स्वतः CBSE स्कूल चालू केली. कारण ही जी संस्था आहे नदीकाठी असल्यामुळं किंवा अगदीच चांगली वसली जेव्हा म्हणजे 7 गल्ल्यांची सांगली असं म्हणून तिचं नाव सांगली आहे. अगदीच 7 गल्ल्यांचं गाव होतं आणि अगदी गावाच्या वेशीवरच संस्था आहे. कारण तिथे द सिटी वॉज ग्रोईंग देअर ओनली. असं असल्यामुळे अगदी नदीकाठी आम्ही आहोत आणि ग्रामीण भागातली मुलं त्या शाळांमध्ये शिकायला येतात. मग सांगलीवाडी असेल, कवठे, कनकवठे, मंकाळ, कवठे, पिराणे कुठल्या सगळ्या छोट्या छोट्या बाजूच्या गावातून खूप मुलं त्या शाळांमध्ये पहिल्यापासून शिकायला येतात. म्हणजे त्या संस्थेची ती परंपराच आहे. तर आता काळाची गरज आहे की सगळ्या आयांना, वडिलांना वाटत असतं की आपली मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकावी आणि माझ्या शाळेत येणारं ऍडमिशन घ्यायला आलेलं प्रत्येक मूल कुठे ना कुठे ऍडमिशन त्याला मिळालीच पाहिजे. त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये अशा हेतूने आम्ही CBSE शाळाही चालू केली. त्याचं अफिलेशनही आलं दिल्लीहून. भर कोविडमध्ये आम्हाला अफिलेशन आम्ही आणू शकलो त्याचं. खूप कम्प्लायन्स आहे, खूप चांगला CBSE अभ्यासक्रम आहे. आणखीन विशेष आनंद म्हणजे आमच्या या जुन्या जाणत्या संस्थेचं नाव दिल्लीलाही गेलं. आमच्या हातून दिल्लीपर्यंत पोहोचवू शकलो ह्याचा विशेष आनंद आहे. तर 82 वर्ष जुनी संस्था ही चालवताना फार मोठी ही अचिव्हमेंट आहे. खूप चांगली चालते CBSE शाळा आमची. माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष असतं. मराठी शाळा ही 100% निकाल लागत असतो. ज्युनियर कॉलेजला 100% निकाल लागतो. संबंध बहुजन समाजाची शाळा म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. ज्याला कुठेही ऍडमिशन मिळणार नाही त्याला आरवाडे स्कूलला ऍडमिशन मिळणार अशी आमची प्रथा आहे. आणि आज मला सांगताना विशेष आनंद वाटतोय संस्थेविषयी बोलताना. फार दिवसांनी बोलतेय. खरं तर 1 वर्ष झालं सगळ्या संस्था बंद आहेत. त्यामुळे मला कुठे आउटलेट मिळत नाही आहे. संस्थेत गेलं की माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची जागा असते. तर आपली जी मुलं आहेत आरवाडे हायस्कूलची त्यांना मी नेहमी म्हणते की अतिशय रफ टफ मुलं आहेत. काही वेगळीच मुलं आहेत ती आणि दणकट आणि अशी दे आर ऑलवेज हॅपी देर इज समथिंग वंडरफुल टू डू अशा मूडमध्ये ती आपली सगळी संस्थेतली मुलं असतात. तर अशा या शाळेचं तिच्या 82व्या-83व्या वर्षामध्ये अध्यक्षपद भूषवताना गेली 10 वर्ष मी अध्यक्ष आहे. पण मला विशेष आनंद वाटतो आणि खूप मला आनंद वाटतो माझ्या या सगळ्या मुलांबरोबर काम करताना. मी जगभर फिरत असते. मी खूप त्यांना मोटिवेट करते. तिथल्या सगळ्या स्टोरीज सांगत असते. मला पॉसिबल असेल तेव्हा त्यांना मी स्लाइड्स दाखवत असते, फोटोग्राफ दाखवत असते. खूप मुलांच्यात मिसळते अध्यक्ष असले तरी आणि त्या मुलांनाही माझी भीती नाही वाटत. ती सगळी माझ्याशी बोलायला येतात. असं खूप छान वातावरण असतं आणि परंपरा आहे माझ्या संस्थेला. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातली संस्था आहे. अतिशय कल्चरनी शाळा चालतात सगळ्या आणि खूप स्ट्रॉंग आणि दणकट मुलं आम्ही घडवतो. खूप आनंद वाटतो या 100 वर्षाच्या 80-82 वर्ष जुन्या संस्था चालवताना असं मी म्हणेन. नक्कीच मॅडम, तुमचं बॉन्डिंग दिसून येते तुमच्या उत्तरांमधून. म्हणजे तुमच्या शाळेशी, तुमच्या सगळ्या शैक्षणिक संस्थांशी जे काही तुमचं बॉन्डिंग तयार झालेलं आहे ते तुमच्या या उत्तरांमधून दिसून आलं. आणि खरंच 80-82 एखादं संस्था म्हणजे कोणतीही असं ती चालवणं, त्याला पुढे प्रगती पथावर नेणं हे खरोखरच फार कष्टदायक आहे, जिकिरीच आहे. ते तुम्ही करून दाखवलं मॅडम. खरोखरच मला अभिमान वाटतोय आणि मला वाटतंय काहीतरी पुरस्कारासाठी तुम्ही पात्रही ठरताय आणि सार्थही आहात मॅडम तुम्ही त्या पुरस्काराला. आता जसं तुम्ही नाव घेतलं की MRP ग्रुप आपल्याला बऱ्याच व्हर्टिकलमध्ये काम करतो. त्या इतर उपक्रमांविषयी आम्हाला माहिती द्या.
खरं तर मी मगाशी बोलले, आपण MRK ग्रुप हा आपला रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे आणि या ग्रुपच्या अंतर्गत 7 ते 8 व्हर्टिकल्स मध्ये आपण काम करतो. सगळ्यात जुनं व्हर्टिकल मी मगाशी म्हटलं तसं ऍग्री बेस्ड आहे. ऍग्रीकल्चर प्रोडक्ट्स प्रोसेस करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये हळदीचे खूप जुने मोठे कारखाने आहेत. आपल्याला सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की सांगली ही भारताची सगळ्यात मोठी हळदीची बाजारपेठ आहे. इथल्या क्लायमेटिक कंडिशन्स, इथल्या नॅचरली जी पेव म्हटली जाते, कदाचित या भागात जी मंडळी राहतात त्यांना पेव हा शब्द माहिती असेल. त्याला ड्राय वेल किंवा पिट्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हळद स्टोअर करता येते आणि त्यामुळं संबंध देशांमध्ये जिथे जिथे हळद पिकते तिथून सांगली बाजारपेठेमध्ये विकायला येते. व्यापारी विकत घेतात आणि ती पेवांमध्ये स्टोअर केली जाते. जशी लागेल तशी बाहेर काढून प्रोसेस करून इंडियन मार्केटमध्ये किंवा एक्सपोर्टला सुद्धा ती पाठवली जाते. फार मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो इथून. तर हा हळदीचा व्यवसाय जो आहे हा सगळ्यात आपला जुना उद्योग आहे ऍग्री प्रोडक्ट्सचं प्रोसेसिंगचं. त्याचबरोबर पूर्वी ऑइल मिल होती, इडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्ट करायचो, नॉन इडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्ट करायचो. फार मोठी महावीर ऑइल मिल या नावाने फार मोठ्या प्रमाणात इडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्शन व्हायचं आणि संबंध या जिल्ह्यामध्ये 2-3 जिल्ह्यांमध्ये रिटेल आउटलेट्स होती त्या काळी, की जिथे आम्ही महावीर ब्रँड नावाने ऑइल सेल व्हायचं. म्हणजे आता जे आपण पाऊच मध्ये आपल्याला अगदी इझिली मिळतं, त्या काळी तसं मिळायचं नाही. मग ते आमचं इथलं इन्व्हेन्शन होतं आणि आमच्या ब्रँडनी ते तेल विकलं जायचं. पण कालांतराने कर्नाटक गव्हर्नमेंट कडून येणारं, कर्नाटक स्टेट मधून येणारं रॉ मटेरियल आणि महाराष्ट्र स्टेटचे टॅक्सेशन ह्याच्यामध्ये काही फरक पडल्यामुळं 86च्या दरम्यान ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या ऑइल मिल्स बंद झाल्या आणि काही लोक गुजरातमध्ये शिफ्ट झाले. आम्ही शिफ्ट झालो नाही, ते युनिटच बंद केलं. तर अशा तऱ्हेने आम्ही ऍग्री प्रोडक्ट्स मध्ये काम करतोय. पण हळदीचे कारखाने आजही चालू आहेत. ऍक्च्युली 101 वर्षाचे जुने कारखाने आजही चालू आहेत. खूप मॉडिफिकेशन वा. झाले त्याच्यामध्ये. मी खूप ऑटोमेशन केलेलं आहे. आणखीन वेगळ्या लेवलवरती आता ते सगळे कारखाने चालतात. खूप ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये आणि फार चांगले हळदीचे कारखाने आम्ही आता चालवतो. पण माझ्याकडे तेवढे 101 वर्षापूर्वीचे जुने फोटोग्राफ्सही आहेत. तेव्हाचा रेफरन्स आणि आताचा रेफरन्स बघितला तर खूप डेव्हलपमेंट केली आहे, झाली आहे. तर असे आपले नक्कीच. हळदीचा हा एक उद्योग आहे. त्यानंतर 2002 साली मी वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काम करायला लागले, कारण ती काळाची गरज आहे असं मला वाटलं. उद्योजक असल्यामुळं सतत नवीन काहीतरी उद्योग शोधणं असं एक रक्तामध्ये आमच्या भिनलेलं असतं आणि आम्हाला वडिलांनी असेच संस्कार केलेत की एक उद्योग सेट झाला 3 वर्षात त्याचं ROI होतं, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होती, की लगेचच दुसऱ्या उद्योगाच्या मागे लागायचं, दुसरा उद्योग वा. शोधायला लागायचं आणि 1 वर्ष 2 वर्षामध्ये तो नवीन उद्योग चालू करायचा. आणखीन तो सेट करायला पुन्हा 3-4 वर्ष लागतात. सो देर हॅज टू बी ऑलवेज अपग्रेडेशन इन युअर बिझनेस, असं आमच्यावरती काय म्हणतो त्याला बाळकडूच दिलेलं आहे आम्हाला. तर त्यामुळं हळदीच्या उद्योगाबरोबर त्या काळी काळाची गरज अशी होती की वेस्ट मॅनेजमेंट मध्ये कुणीतरी काम केलं पाहिजे आणि ऍक्च्युली काम केलं पाहिजे, ही आपल्या देशाची आजही गरज आहे. या हेतूनी मी बायोमेडिकल वेस्टचा प्लांट चालू केला. तो मला वाटते महाराष्ट्रातला पहिला खाजगी तत्वावर चालू झालेला प्लांट आहे. कारण ग्रेट. वेस्ट मॅनेजमेंट हे त्या काळी कॉर्पोरेशनची जबाबदारी असं समजलं जायचं. कोणतेही वेस्ट हे नगरपालिकेने ट्रीट करावं असं समजलं जायचं. पण आम्ही खूप संघर्ष करून खाजगी तत्वावरती त्याला तत्कालीन उद्योग मंत्री माननीय कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब उद्योग मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला अगदी स्पेशली मदत केली साहेबांनी. आणि कायद्यामध्ये त्यावेळेला अमेंडमेंट झाली MIDCची आणि MIDCत परवानगी मिळाली त्या प्लांटला. माझ्या नंतर 37-38 परवानग्या महाराष्ट्रात मिळाल्या. तर अशा साहेबांच्या हस्ते आमचा या उद्योगाला, म्हणजे साहेबांना खूप विजन होती, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं की खाजगी तत्वावरती हे होणं फार गरजेचं आहे, कदाचित तसं असेल. आणि आम्ही मग तो प्लांट चालू केला. गेली जवळजवळ 17-18 वर्ष झाली तो प्लांट अविरहतपणे एकही दिवस खंड न पडता चालू आहे. संबंध जिल्ह्याचं आम्ही वेस्ट मेंटेन करतो, मॅनेज करतो, बायोमेडिकल वेस्ट. सांगली जिल्ह्यामध्ये साधारण 2000 ते 2200 डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, छोटे हॉस्पिटल्स आहेत, मोठे हॉस्पिटल सगळे मिळून. ते सगळे आपले मेंबर्स आहेत. रोज 10 ते 15 गाड्या जिल्ह्यामध्ये जातात. वेस्ट सेग्रिगेटेड वेस्ट असतं, फार त्याची सिस्टीम चांगली आहे. त्या सिस्टमॅटिक वेनी त्यांनी सेग्रिगेट केलेलं असतं, त्याचं हँडलिंगही अतिशय सिस्टमॅटिक वेनी होतं आणि ते आपण कॅरी करून प्लांटवरती आणतो आणि प्लांटवरती त्याचं प्रोसेसिंग होतं. त्याला 3-4 वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, आपण ते प्रोसेस करतो. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता वेस्टमध्ये जास्त काम करू, पण एक वेस्ट हँडल केल्यानंतर आम्हाला त्यातली
खूप बारकावे कळाले आणि थोडक्यात असं म्हणावं लागेल की त्याच्यावरती आमची मास्टरी झाली आता. तर त्यामुळे आम्ही तऱ्हेचं वेस्ट आता हँडल करतो. मग त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट आलं, त्याच्यानंतर ई वेस्ट आलं, आता काही प्रमाणात क्लॉथ वेस्टला जातोय, इंडस्ट्रीयल वेस्ट असेल. हे हळूहळू सगळ्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आम्ही आता पुढे पुढे चाललो आहोत आणि आम्ही सगळ्यांनी ग्रुपनी ठरवलेलं आहे की येती 10 वर्ष वेस्टमध्ये खूप काम करायचं. मग फ्रेश वेस्ट असेल, व्हेजिटेबल वेस्ट असेल, सगळ्या तऱ्हेच्या वेस्टमध्ये आपण काम करतो आहोत. वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये आता आम्ही हाऊसकीपिंगही करतो. कारण वेस्ट मॅनेजमेंट जेव्हा चालू होते किंवा कोणताही उद्योग जेव्हा चालू होतो त्याचं ईदर बॅकवर्ड इंटिग्रेशन करावं किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशन करावं. बिकॉज म्हणजे हा एक नियम आहे उद्योगाचा की अशा तऱ्हेचं इंटिग्रेशन करून जर तुम्ही उद्योग केला तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट जास्त असतो. म्हणजे मी आता वेस्टमध्ये काम करते आहे आणि अचानक मी कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जर गेले तर सक्सेस रेट इज व्हेरी लेस. बिकॉज अगेन यू आर लुकिंग फॉर त्याचे लिगॅलिटीज काय आहे, त्याचं मार्केट कसं आहे, त्याचे बारकावे काय आहेत, हे सगळं बघता बघता कदाचित जजमेंट चुकू शकतं. तर त्यामुळं एक्झिस्टिंग उद्योगाचं बॅकवर्ड इंटिग्रेशन करणं, फॉरवर्ड इंटिग्रेशन करणं किंवा त्याला अलाइड वेगवेगळे उद्योग निर्माण करणं, असा एक स्टँडर्ड फॉर्म्युला मॅनेजमेंटमध्ये आहे किंवा बिझनेसच्या जगतामध्ये आहे. सगळेच उद्योजक करत आहेत. तर त्याच दृष्टीने आम्ही हाऊसकीपिंग चालू केलं, म्हणजे ते बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑफ वेस्ट मॅनेजमेंट होतं. मग आम्ही सगळ्या हॉस्पिटल्सना मेकनाइज्ड हाऊसकीपिंगची सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. गव्हर्नमेंट टेंडर्स भरायला लागलो, टेंडर्स मिळाली. म्हणजे आता आम्ही हॉस्पिटल्समध्ये जाऊन सगळे हॉस्पिटल्स क्लीन करतो, झाडू मारतो, थोडक्यात पोछा करतो, पेशंट केअर करतो, बाथरूम्स क्लीन करतो आणि अतिशय स्वच्छ अशी आपली गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स ठेवतो. हे झालं हाऊसकीपिंगचा विषय. त्याच्यानंतर तिथे जे काही वेस्ट निर्माण होतं, मग त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट असेल ते आम्ही ट्रीट करतो आमच्या प्लांटवरती, सॉलिड वेस्ट असेल ते वेगळ्या तऱ्हेने ट्रीट केलं जातं. अशी ही वेस्ट मॅनेजमेंट आणि हाऊसकीपिंग दोघे जण एकत्र चालतात. त्याचबरोबर आम्ही आता नवीनच चालू केलंय सिटी क्लिनिंग पण घ्यायला लागलोय. गव्हर्नमेंट टेंडर्सच घेतो जास्त करून. सिटी क्लिनिंग हे गव्हर्नमेंटच टेंडर असतं. तर सिटी क्लिनिंग याच्यामध्ये सिटी क्लीन करणं, रोड झाडणं, रस्ते झाडणं, त्यांच्या गटर्स क्लीन करणं किंवा तो सगळा वेस्ट नेऊन डम्पिंग ग्राउंडला ट्रीट करणं, वॉशरूम्स, सार्वजनिक वॉशरूम्स क्लीन करणं, हे सगळं बरंचसं मेकनाइज्ड होतं. मशिनरीज असतात, माउंट केलेले असतात आणि मग त्याला ऑपरेट करणारी माणसं असतात. तर अशा तऱ्हेचं आम्ही सिटी क्लिनिंग मध्ये देखील काम करतो आहोत. हे वेस्ट मॅनेजमेंटचं व्हर्टिकल दुसरं झालं. तिसरं आम्ही बिल्डर आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स करतो. याच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर करत नाही. फक्त रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स इधर जागा स्वतःची घेणं किंवा डेव्हलपमेंटला घेणं आणि त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल बिल्डिंग्स बांधणं आणि त्या विकणं. अन्न वस्त्र निवाऱ्यातलं अन्न आणि निवारा आम्ही देतो, वस्त्र देत नाही आहोत. तर त्या दृष्टीने तर तसे कन्स्ट्रक्शन मध्येही काम करतो आहोत. आणखीन त्याचबरोबर पॅकेजिंगची इंडस्ट्री आहे मुंबईला, जिथे आम्ही 200 लिटरचे बॅरल्स बनवतो. पॅकेजिंगसाठी जातात. मग ऑइल असेल, ग्रीस असेल, पेंट्स असेल, गव्हर्नमेंटची टेंडर्स निघतात त्याच्यासाठी सुद्धा किंवा खाजगी सप्लाय होतो. तर CRC शीट म्हणजे इको फ्रेंडली बॅरल्स बनवले जातात, प्लास्टिकचे नाही, इको फ्रेंडली बॅरल्स बनवतो. आणि मगाशी मी सांगितलं तसं संस्था आहेत आपल्या, एज्युकेशन आपण संस्था चालवतो आणि मी खूप त्या संस्था सुद्धा कॉर्पोरेट सारख्या चालवायचा प्रयत्न करते. नाही, इनफॅक्ट मी चालवतेच कॉर्पोरेट सारख्या. कारण इतकं बाहेर कॉम्पिटिशन आहे जगामध्ये आणि ही सगळी माझी आपल्या भारताच्या ग्रामीण भागातली मुलं आहेत. तर ही जेव्हा जगाच्या पाठीवर कुठेही जातील तर ती घाबरली नाही पाहिजे, ती बिचकली नाही पाहिजे तिथल्या वातावरणाने, असा माझा एक अगदी ठाम प्रयत्न असतो. आणखीन त्या पद्धतीने मला सगळ्या शिक्षकांना ट्रान्सफॉर्म केलेलं आहे, त्यांची विचारसरणी ट्रान्सफॉर्म केलेली आहे आणि कॉर्पोरेट स्टाईलने आम्ही शाळा चालवतो. शाळा सगळ्या स्वच्छ असतात, सगळी मुलं खुशीत असतात, आणखीन अतिशय बोल्ड असतात. कॉर्पोरेट पद्धतीने बरंच मी शाळेमध्येही इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि आता नवीन आपण काम करतो आहोत म्हणजे आम्ही रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन मध्ये आलेलो आहोत. मला फार टेक्निकल गोष्टींची आवड असते. म्हणजे माझं म्हणणं असं असतं की माणसाची एनर्जी कमी करून किती ऑटोमेशन करता येईल जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी वाढावी, एफिशियन्सी वाढावी, प्रोडक्शन वाढावं आणि यू कॅन परफॉर्म बेटर मोर, असा माझा एक नेहमी तो स्वभावच आहे माझा. तर त्या दृष्टीने मी हळदीचे कारखाने सुद्धा मगाशी म्हणाले तसे खूप ऑटोमेशन केलं. आमच्या वेस्ट मॅनेजमेंटच्या प्लांटवरती ऑटोमेशन आहे. माणसाला किती कमी त्रास होईल तिथे काम करणार ह्याची काळजी घेतली जाते बरेच वेळेला. तर त्या दृष्टीने ऑटोमेशन आणि रोबोटिक्स माझ्या फार डोक्यात होतं. मग माझ्या मुलीनीच माझी
ती शी इज ऑलमोस्ट लाईक मी ओनली. तर तिला शी इज अ रोबोटिक इंजिनियर ना. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तिने MS केले लंडनहून. शी इज बॅक टू सांगली. म्हणजे ती मुंबई जाते, इकडे जाते, तिकडे जाते असं काही नाही. शी इज बॅक टू सांगली. शी इज हिअर विथ मी. तिची लॅब इथे आहे. तिच्या हाताखाली आज 3-4 इंजिनियर्स काम करतायत. 4-5-6 महिन्याचं स्टार्टअप आहे तिचं. पण रोबोटिक आणखीन AI आणि त्याच्याबरोबर ऑटोमेशन या सगळ्यामध्ये आता नवीन आपलं व्हर्टिकल येतंय. सो वी आर इट्स इन अ बेबी फॉर्म स्टील, बट वी आर इनटू इट. अशा व्हर्टिकल्स मध्ये आम्ही काम करतो. अमेझिंग जर्नी आहे मॅम. आणि जसं तुम्ही म्हणालात ना, ते प्रत्येक उद्योजकाला काळाची पावलं ओळखून आणि त्यानुसार आपण निर्णय घ्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आवडलं म्हणजे खरी. दर 3 वर्षांनी, कारण कुठल्याही व्यवसायाचा सेट व्हायचा असेल तर त्याला कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी लागतो. तो व्यवसायाच्या सगळ्या मोसममधनं व्यवस्थित जाऊ शकतो आणि मग तो स्थिरस्थावर होऊ शकतो. मला वाटतं याच अनुषंगाने आपल्या OneQE ची निर्मिती झालेली आहे. आणि OneQE अंडर आपण महिला उद्योजकांना सलग 1000 दिवसांचं म्हणजेच 3 वर्षाचं हँड होल्डिंग देणार आहोत. आणि इथे मला माझ्या सगळ्या स्त्री उद्योजकांना, महिला उद्योजकांना अभिमानाने आणि आनंदाने हे सांगायचं आहे की आपल्या वेस्ट मॅनेजमेंटच्या क्लस्टर हेड म्हणून डॉक्टर मेघना कोरे आपल्या सोबत आहेत, ज्यांचा वेस्ट मॅनेजमेंट मधला एवढा अनुभव आणि त्यांचं कार्यपद्धती, त्यांचं कॉर्पोरेट स्ट्रक्चर निश्चितपणे आपल्याला उद्योजकांना ठरवण्यासाठी मार्गदर्शन करेल असं मला वाटतं. सो त्यासाठी मॅडम मी तुमचं म्हणजे ऑनबोर्डिंग साठी पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि या महिलांच्या प्रवासामध्ये तुम्ही सोबत आहात याबद्दल देखील मी तुमच्या म्हणजे शुभेच्छा देते तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. आणि अशी इच्छा आहे प्रणोती की आपण सगळ्यांनी आपणच निर्माण केलेला कचरा आहे. काही कचरा दुसरं कुणी टाकत नाहीये. वी आर द ह्युमन बिंग्स हू हॅव क्रिएटेड दिस. हा कचरा जर आपण नाही नष्ट केला आणि आपण या कचऱ्यावरती जर काम नाही केलं ना, तर एक वेळ अशी येईल की आपणच निर्माण केलेल्या कचऱ्यात आपणच बुडून जाऊ. त्यामुळं आपण निर्माण केलेला कचरा हा आपण प्रत्येकाने अतिशय जाणीवपूर्वक नष्ट करणं फार गरजेचं आहे. आता खूप चांगली टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. प्रत्येकाने खारीचा वाटा जरी घरातल्या घरात सेग्रिगेशन जरी केलं तरी हे जे काही मोठेच्या मोठे ढीग आपल्याच देशामध्ये आहेत, परदेशात आपण जातो तेव्हा देश सगळे स्वच्छ आणि छान असतात. आपल्या देशामध्ये आल्यानंतरच असं असतं. तर आपलाही देश स्वच्छ करायचा आहे. त्यामुळं वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण सगळेजण मिळून काम करूया. मला फारच आनंद आहे की तुम्ही मला क्लस्टर हेड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. डेफिनेटली आपण सगळे यामध्ये कॉन्ट्रीब्युट करून काम करूया आणि आपला देश स्वच्छ करूया, जेणेकरून जगाच्या पाठीवर कुठं गेलं की अभिमानाने सांगता येईल की माझा देशही स्वच्छ आहे. येस, डेफिनेटली मॅम. आणि खरंच त्यालाच अलाइन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट आणि पर्यावरण संवर्धन ह्या दोन्ही गोष्टी सोबतच येतात. आणि मला वाटतं त्याच्यामध्येच तुमचं काम सुरू आहे सध्या. तर या पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये काय सांगा? पर्यावरण प्रणोती वेगळं पर्यावरण संवर्धन काय आहे? हा जो कचरा आहे ह्याची मॅनेजमेंट इज म्हणजे आय मीन दॅट्स द व्हेरी हाय लेवल कॉन्ट्रीब्युशन टू द एन्व्हायरमेंट. बरोबर. आमचे उद्योगच सगळे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत. उद्योगही आहे, आणखीन समाजाचं कॉन्ट्रीब्युशनही होत आहे. येस, नक्कीच मॅम. आपण महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना किंवा उपक्रम राबवता, तर त्या उपक्रमांविषयी थोडंसं सांगा. मी खरं तर महिला सक्षमीकरण आणखीन युथ म्हणजे आपली जी यंग मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी मला खूप काम करायला आवडतं आणि त्यांच्याबरोबर राहायलाही खूप आवडतं. युथ अशासाठी की मी जेव्हा संस्थेचे अध्यक्ष झाले तेव्हा या खूप मुलांच्या संपर्कात आले. मला 3 मुलं आहेत स्वतःला. म्हणजे एक दिवशी मी सकाळी माझा छोटा मुलगा जो आहे तो खूपच छोटा आहे, 13च वर्षाचा, आणि मोठा मुलगा 28 वर्षाचा आहे. खूप गॅप आहे या मुलांमध्ये आणि मधली ही इंजिनियर आहे ती 25 वर्षाची आहे. तर मी एक दिवशी सकाळी 7 वाजता उठून त्याच्या पेरेंट्स टीचर मीटिंगला मुंबईच्या शाळेमध्ये चालले होते. तो मुंबईत होता त्यावेळेला, आम्ही मुंबईत असू. तर माझी मोठी मुलगी म्हणाली, मा तू आम्हाला दोघांना मोठं केलंयस, आणखीन आता याची कुठली PTM अटेंड करायला जाते, झोप ना, सॅटर्डे. तर मी म्हटलं की त्या शाळांमध्ये काय चालतंय हे जर मी बघितलं तर माझ्या 3,500 मुलांना त्याचा उपयोग होईल. तर माझी मुलगी सकाळी 7 वाजता हात जोडला आणि म्हणाली, यू कॅरी ऑन मा, यू आर अनकोचेबल. आणखीन मग मी गेले आणि त्या शाळा सगळ्या अरबिंदो वगैरे अशा विचारसरणीने चालतात किंवा जे कृष्णमूर्तींच्या विचारसरणीने चालतात. आपल्या सगळ्या ट्रेडिशनल शाळा चालतात. खूप वेगळ्या गोष्टी मुलांना हँडल करायच्या, त्यांची सायकोलॉजी खूप शिकायला मिळतं आपल्याला.
तर त्याच्यासाठी मी ते ज्या ज्या ठिकाणी शक्य परदेशातही कुठे गेले तरी सगळ्या शाळा व्हिजिट करून येत असते. तर असं सगळं असल्यामुळं ते मूल घडवताना जो आनंद मिळतो किंवा ते मूल बारीक प्रत्येक मुलाकडे माझं लक्ष असतं माझ्या शाळेतल्या आणि काय केलं पाहिजे ह्याची एनर्जी कुठे डायव्हर्ट केली पाहिजे असं सतत काम चालू असतं. तर त्यामुळे म्हणून मी म्हटलं की युथ बरोबर काम करायला खूप आनंद वाटतो. त्यांच्यामधल्या स्किल्स डेव्हलप करायला खूप आनंद वाटतो आणि दे आर व्हेरी कोचेबल दे आर व्हेरी ट्रेनेबल, व्हेरी फोल्ड म्हणजे खूप फ्लेक्झिबल असते ही पिढी सगळी. खूप आनंद वाटतो. माझ्या संस्थेतल्या मुलांबरोबरच मी मॅक्सिमम काम करते साठी. महिला सक्षमीकरण म्हणाल तर माझ्या कारखान्यांमध्ये मॅक्सिमम महिला असतात. बायोमेडिकल वेस्टमध्ये म्हणाल तर गेली 17-17 वर्ष कित्येक महिला काम करतात. प्रणोती म्हणजे मला माहिती नाही या प्लॅटफॉर्मवर असं बोलावं की नाही, पण मॅक्सिमम महिला या विडो आहेत. आणखीन माझ्यापेक्षाही मोठ्या आहेत काही. तर 17 एवढ्या पहिल्या दिवसापासून माझ्याकडे त्या कन्सिस्टंटली आहेत. त्या महिलांनी तिथे काम करून त्यांचं 2 खोल्यांचं घर बांधलंय. त्यांच्या मुलींची लग्न केली आहेत. मॅक्सिमम विडो आहेत आणि इतक्या सुखी, समाधानी आणि खुश असतात त्या. मी खूप काळजी घेते त्यांची. माझ्या कोणत्याही इव्हन हळदीच्या कारखान्यामध्येही असं समजा की सीझनमध्ये जर 300 महिला असतील, तर एक 70-80 किंवा 100 हमाल असतात, जेंट्स असतात कामगार. तर असा हा रेशो असतो महिलांचा आपल्याकडे काम करताना. ऑफिसमध्ये ही मोठ्या प्रमाणात महिला आहेत. काही तर महिला लीडर्स आहेत, त्या मॅनेजर्स आहेत, त्या म्हणजे इतक्या हाय लेव्हलला परफॉर्मन्स करतात, की मला खूप प्राउड वाटतं त्यांच्याविषयी. तर महिलांना मी खूप सक्षम करत असते. माझ्या संस्थेमध्येही महिला शिक्षिका खूप आहेत. खूप समाजामध्ये काम करताना किंवा एकत्र काम करताना महिला खूप बुजून जातात, घाबरून जातात. तर मी त्या सगळ्यांना नेहमी ट्रेनिंग देत असते, की कुणालाही घाबरायचं नाही. तुमच्या आई-वडिलाला सोडून कोणालाही घाबरायचं कारण नाही. घाबरायचं नाही. जे आहे ते परफॉर्म करायचं आपलं. शांतपणे, स्वच्छपणे, व्यवस्थित व्यवहार परफॉर्म करायचा. तर असंच मी त्यांना खूप सक्षम करत असते ना, त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सक्षम करत असते. काही वेळेला आमच्या जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या कार्यक्रमांना बोलवलं जातं किंवा कुठे-कुठे महिलांचे कार्यक्रम असतात तिथे मला बोलवतात. तर माझा नेहमी असा प्रयत्न असतो, की ॲग्रीच्या माध्यमातून त्यांच्या त्या जे काही प्रॉडक्ट्स बनवतात त्याला कसं आपल्याला मार्केट देता येईल किंवा त्यांना मार्केटिंगसाठी कसा सपोर्ट करता येईल, सेल्ससाठी कसा सपोर्ट करता येईल. कारण उद्योगामध्ये कोणताही उद्योग करा तुम्ही, घरगुती उद्योग असू दे किंवा आमच्यासारखा कमर्शियल उद्योग असू दे, त्या सगळ्यामध्ये शेवटी सेल हा महत्वाचा आहे. बिकॉज ओन्ली सेल्स मेक्स मनी. बाकी सगळे हे खर्च चाललेले आहेत. फक्त सेलमधून पैसे येतात. त्यामुळे सेलवरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि तो सेल झाला, तर तो उद्योग आपोआपच व्यवस्थित चालतो पाठीमागे. असा एक सिद्धांत आहे किंवा एक दॅट्स वन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द बिझनेस. त्यामुळे मी माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं महिलांना मी सांगत असते, की सेल्ससाठी सपोर्ट करत असते. आता आम्ही आमच्या ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्समध्ये बेसिक प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो, हळद, गूळ अशा वस्तू. तर त्याचं कन्व्हर्जन आम्ही करतो आहोत. म्हणजे हळदीचे अनेक प्रॉडक्ट्स. हळदीपासून आता इम्युनिटी बूस्टर्स असतील किंवा गुळापासून चॉकलेट्स. लहान मुलांना, महिलांना आपल्याला त्याची खूप गरज आहे. साखरेची आवश्यकता नाही आहे. आणि आमचा जो गूळ आहे तो सेंद्रिय गूळ आहे आणि इट्स अतिशय सुंदर आम्हाला टेक्नॉलॉजी मिळालेली आहे गुळाची, गुळाच्या पावडरची. त्या पावडरपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही आता तयार करणार आहोत. किंवा प्रीमिक्स आपल्याला जे चहाचं मिळतं बाहेर आत्ता गिरनारचं वगैरे त्याच्यात सगळ्यात साखर असते. तर गुळापासून ते कसं बनवता येईल? गुळाची बिस्किट्स कशी बनवता येतील? नाचणी, बाजरी या गोष्टी मिक्स करून गुळाची बिस्किट्स वगैरे असे कॉन्सेप्ट्स आपण डेव्हलप करतो आहोत. पण माझ्या टीमला मी अगदी सूचना दिलेली आहे, की फक्त आपलं एम-आर-केचं विकायचं नाही आहे. माझ्या जिल्ह्यातल्या जेवढ्या ग्रामीण भागातले बचत गट आहेत, ज्यांना आपली मदत हवी आहे, त्यांचा अतिशय कमी मार्जिनवरती आपल्या प्रॉडक्ट्स बरोबर त्यांचेही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये खूप चांगलं पॅकेजिंग करून मेट्रो सिटीजमध्ये ते प्रमोट करायचं आहे. सो अशा तऱ्हेचा सोशल ॲटिट्यूड मी ठेवते. अशा तऱ्हेने मी त्यांना सपोर्ट करते. उद्योगधंद्यांना मोटिव्हेट करते आणि या पद्धतीने हँड होल्डिंग करायचा प्रयत्न करत असते. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्वाचं काम आहे. वुमन आणि युथ या 2 गोष्टीवरती फोकस राहून आपण जर काम केलं आणि सातत्याने एक 5 वर्ष जरी काम केलं तरी चेहरा-मोहरा समाजाचा बदलायला जास्त वेळ लागणार नाही. आणि त्याच उद्देशानं मनकेवी प्लॅटफॉर्म कार्यरत आहे असं मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. त्याला अनुसरूनच पुढचा प्रश्न मॅडम मी तुम्हाला विचारते, की वनकेवी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिला उद्योजकांना आपण जे काही मार्गदर्शन करणार आहोत, त्या मार्गदर्शनाचा त्यांना कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? प्रणोती, खरं तर हा खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्या संस्थापकांनी शोधून काढलेला आहे. 1K-Vचा तुमचा जो कॉन्सेप्ट आहे, की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना सपोर्ट हा नेहमीच असतो. पण माझ्यासारखे जे उद्योजिका आहेत,
तर या उद्योजकांना सपोर्ट फार कमी असतो. म्हणजे मला स्वतःलाही माहितीये की किती संघर्ष केलेला आहे मी. आणि महिला असल्यामुळं आपल्या देशामध्ये असू दे, कुठेही जा, आपल्याला थोडंसं काय बायका आहेत, महिला आहेत, असंच ट्रीटमेंट आजही मिळते. आता मी खूप सीनियर झाल्यामुळे फारसं कोणी तसं करायला धाडस करत नाही. पण एकंदरीत संघर्ष खूप असतो. ताकद काही वेळेला फिजिकल ताकद कमी पडत असती. कारण आपल्याला आपली फॅमिली मॅनेज करायची असते. कारण ती आपली दॅट्स युअर बीइंग अ लेडी. मी माझ्या मुलीलाही सांगते, की आपण जन्मानं महिला आहोत. त्यामुळं घर, स्वयंपाक, मुलं, नवरा जे काही असेल कुटुंब हे सगळं सांभाळावंच लागतं. मग ते कसं इफेक्टिव्हली सांभाळायचं आणि तिची सिस्टीम कशी बसवायची दॅट ऑल डिपेंड्स ऑन यू अँड दॅट ऑल डिपेंड्स ऑन युअर प्लॅनिंग. आणि किती इफेक्टिव्हली तुम्ही ते सांभाळता, संस्कार कसे करता ह्याच्यावर असं, पण दॅट्स युअर प्राईम प्रायोरिटी. हे आणखीन हा उद्योग, हे ऍडिशनल उद्योग, हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करत करत जाताना फार मोठा संघर्ष आहे. आणि 1KVचं जे आपल्याला हँड होल्डिंग मिळतंय, खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आपल्यासारख्या महिलांना म्हणजे कुणीतरी आपल्या बरोबर आहे हीच एक मोठी सपोर्ट स्ट्रक्चर आहे. त्यानंतर 1KVच्या माध्यमातून तुम्ही जी काही एक्सपर्ट मंडळी विविध वेगवेगळ्या क्षेत्रातली एकत्र आणलेली आहेत. म्हणजे तुम्ही माझी काही बापट मॅडम असतील, केतकीताई असतील, त्यांची ओळख करून दिलीत किंवा त्यांचं मार्गदर्शन, आपले SBIचे बँकर कोळेकर सर असतील त्यांचं मार्गदर्शन, ब्रँडिंगच्या संदर्भात आपण एकांची मीटिंग केली होती. तर हा जो काही प्लॅटफॉर्म मिळतो रेडीमेड, दॅट्स रिअली हॅट्स ऑफ टू यू अँड रिअली थँकफुल टू यू बिंग अ वुमन एंटरप्रेन्योर. फार चांगला उपक्रम आहे आणि मला आठवत नाही की गेल्या 30 वर्षामध्ये असा मी उपक्रम कुठे ऐकला होता. आणि आपण म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल, या सगळ्या ठिकाणी वुमन्स विंग आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना कनेक्ट करताय, अ, आपल्या आपल्या उद्योजक महिलांना सुद्धा आम्हाला आता आजच्या या उपक्रमाद्वारे असेल किंवा पुण्यामध्ये जे काही तुम्ही कार्यक्रम घेतले त्याच्या माध्यमातून असेल, विविध आम्ही सगळ्या महिलाही एकमेकींना भेटतोय आणि सगळ्या सक्षम महिला एकमेकींना भेटतोय, आणखीन त्याच्याने आणखीन सक्षम होतोय. त्याचबरोबर वेगवेगळे एक्सपर्ट सुद्धा तुम्ही कनेक्ट करून देताय. अतिशय सुंदर उपक्रम आहे प्रणवती. आणि मी अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला दोघींनाही म्हणलं होतं की या उपक्रमामध्ये माझं हायेस्ट मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन असेल. ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला डेफिनेटली मी कॉन्ट्रीब्युट करीन आणि ग्रामीण भागातल्या किंवा सांगली जिल्ह्यातल्या सगळ्यांना मी एकत्र करीन. पण खूप छान तुमचा उपक्रम आहे. बेस आपण फार छान करत चाललेलो आहोत. व्हेरी राईट डिरेक्शन टुवर्ड्स द सक्सेस ऑफ वुमन एंटरप्रेन्योर्स बिझनेस असं म्हणता येईल. तर खूप चांगला उपक्रम आहे आणि आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू प्राजक्ता अँड युअर टीम, की फार सुंदर उपक्रम आहे. डेफिनेटली आपण फार पुढे जाऊ याच्यामध्ये. येस मॅम, येस, नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की समविचारी आणि एका समान ध्येयानं आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत आणि मला वाटतं त्याच उद्देशाने आपली टीम पण बांधत चाललेली आहे आता. आणि ह्या नेटवर्कचा, या सगळ्या एक्सपर्टीचा महिला उद्योजकांना निश्चितपणे फायदा होईल असं वाटतं. पण एक प्रश्न, जसं तुमच्या बोलण्यातनं मगाशी आलं की महिला म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर कौटुंबिक जबाबदारी ही आपली पहिली प्रायोरिटी असते. कुटुंब, मग व्यवसाय आणि आता तुमची सामाजिक संस्था, या तिन्ही तर समजावून तुम्ही कसं साधलात? हा, सॉरी, मला शेवटचं ऐकू नाही आलं. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक ह्या तिन्हीचा समतोल तुम्ही कसा काय साधलात? खरं सांगू का, खूप कडक कायदे असतात माझे. खूप कायदे कडक घरामध्ये सुद्धा असतात. माझी मुलं अतिशय शिस्तीत वाढतात. त्यांच्या खाण्याच्या वेळा जन्मलेल्या दिवसापासून ठरलेल्या असतात. इथपासून त्यांना ट्रेनिंग असतं. जन्मल्यापासूनचा खूप मी स्वतः अभ्यास केलाय. सगळ्याचा अभ्यास करते मी. आधी कोणताही प्रसंग येण्यापूर्वी किंवा उद्योगही चालू करण्यापूर्वी खूप सेल्फ स्टडी असतो. त्याचा पूर्ण प्लॅन केला जातो आणि मग एक्झिक्युशन केलं जातं. तर मी माझी मुलंही तशीच वाढवलेली आहेत. त्यामुळे ती तीनही आज इतकी मोठी झाली तरी त्या साच्यातनच चाललेली असतात ती. मग त्यांचं खाण्याच्या सवयी असतील, नो टँट्रम्स, शिक्षण असेल ते करावंच लागतं, घरातली कामं करावीच लागतात. त्याला काही असे पर्याय नसतात आमच्याकडे. म्हणजे लहानपणीच त्यांना संस्कार केलेले आहेत की ह्या शिस्तीत आपण वाढवा. देर इज अ बेसिक डिसिप्लिन प्लॅन फॉर माय हाऊस. तसंच देर इज अ बेसिक डिसिप्लिन प्लॅन फॉर माय ऑफिस. देर इज अ बेसिक डिसिप्लिन प्लॅन फॉर माय बाहेर जी कामं चालतात, साईट्स वरती, प्लांट्स वरती. तर ह्या सगळ्या ठिकाणी एक बेसिक संस्कार ठरवून दिलेले आहेत. त्याचं सतत हॅमरिंग केलं जातं लोकांच्या डोक्यामध्ये घुसेपर्यंत. आणखीन मग ती माणसं ट्रेन होतात त्या कल्चरला. माझ्याकडे जेव्हा नवीन स्टाफ येतो तेव्हा मी त्यांना सांगते की मागे जिथे जाऊन शिकून, जिथे व्हेरेवर यू हॅव वर्क, अनलर्न करा, ते अनलर्न करा आणि माझ्या इथलं रिलर्न करा.
असा नियम असतो. आणखी तर असेच कायदे हल्ली संस्थेतही लावले. तर बेसिक डिसिप्लिन असल्यामुळे कष्ट तर खूप होतात. मी तर स्वतः 15 ते 17 तास काम करते. सकाळी 5:30 वाजल्यापासून दिवस चालू होतो ते झोपायला 10-11 वाजतात आणि कंटिन्युअस काम चालू असतं. काही काळ घरातलं असतं, काही ऑफिसमधलं असतं, काही साईट्सवरचं असतं, काही सोशल काम असतं. असं काम कंटिन्युअस चालू असतं. कष्ट तर आहेतच. पण ते फार डिसिप्लिन्ड असल्यामुळं, सिस्टीममध्ये बसवलेलं असल्यामुळे ते सिस्टमॅटिक चालतं. तर मला असं वाटतं की स्वयंशिस्त, आणखीन सगळ्या तऱ्हेची शिस्त आणि करेक्ट प्लॅनिंग हे जर असेल आणि एक्झिक्युशनची ताकद, मात्र खूप स्ट्रिक्ट राहावं लागतं या सगळ्याला. तर हे जर असेल तर आपण सगळं छान बॅलन्स करू शकतो. मी आतापर्यंत तरी मी करत आली आहे. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि मला वाटतं हेच तुमच्या यशस्वीतेचं गमक आहे की स्वयंशिस्त तुमच्या अंगी बांधलेली आहे आणि तुम्ही त्या माध्यमातून तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा उतरवायचा प्रयत्न करतात. ग्रेट मॅम. फार छान वाटतं तुमच्याशी संवाद साधत असताना. हा समारोप होऊ नये असं वाटते, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे समारोपाचा शेवटचा प्रश्न घेते. आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना तुम्ही काय संदेश द्याल? महिला उद्योजकांना खरं तर आता सगळ्या महिला माझ्यासारख्या सक्षम आहेत असं मला वाटतं. अं, तो काळ संपलेला आहे की जेव्हा काही आपल्याला फार भीती वाटायची किंवा असं काय. सगळ्या सक्षम आहेत, सगळ्या क्वालिफाईड आहेत. बऱ्याचशा माझ्यासारख्याच दिसतात सगळ्या, मी ज्यांना ज्यांना भेटते. सगळ्या खूप स्ट्रॉंग आहेत, खूप एज्युकेटेड आहेत. कदाचित माझ्यासारखं सगळं बॅलन्सिंग करतायत. अं, खूप आपण चांगलं काही जीवनामध्ये करू शकतो, करणार आहोत, करतो आहोत. आणखीन फार मोठं कार्य आपल्या हातून घडू शकतं, कारण आपल्याला मल्टीटास्किंग हे बाय बर्थ आहे. इट्स गॉड्स गिफ्ट टू अ वुमन की मल्टीटास्किंग आपण फार मोठ्या प्रमाणात करू शकतो. सचोटीने आपण उद्योग केले पाहिजेत. देशाचा विचार करून उद्योग केले पाहिजेत, असं मला वाटतं. पुढची पिढी घडवणं आपल्या हातामध्ये आहे महिलांच्या. त्यामुळे मी महिलांना अगदी मुद्दाम सांगेन, आपली स्वतःची मुलं असतील, डोमेस्टिक स्टाफची मुलं असतील किंवा ऑफिसमधल्या स्टाफची मुलं असतील किंवा आता माझ्या संस्थेतली मुलं असतील, पुढचं जनरेशन आपण फार चांगल्या संस्कारांनी घडवू शकतो आणि ती आपली प्राईम प्रायोरिटी आहे. आपल्या मुलांबरोबर समाजाची मुलंही घडवणं ही फार प्राईम प्रायोरिटी आहे. आपण सगळ्याजणी उद्योग करतो आहोत, चांगले उद्योग करतो आहोत. मी मगाशी म्हटलं तसं काटेकोरपणे, स्वयंशिस्तीने, प्रॉफिट रेशो, म्हणजे बिझनेसचे टेक्निक्स फार वेगळ्या वेगळ्या आहेत. कधीतरी प्रसंग आला तर डेफिनेटली आपण बिझनेस टॅक्टिक्स बद्दल बोलू, टेक्निक्स बद्दल बोलू. पण आज मी महिलांना सांगू असं मला सांगावं असं वाटतं की आपण खूप काही करू शकतो आणि केलं पाहिजे आपण ते अत्यंत ताकदीने. खरं तर आता समाजही बऱ्यापैकी पुष्कळ मदत करतो आपल्याला महिलांना, महिला म्हणून आपली काळजी घेतो किंवा सपोर्ट करतो. तर मी क्रीडाई सारख्या संस्थेमध्ये काम करते, जिथं पुरुषांची मक्तेदारी आहे. बिल्डर्स सगळे असतात, सगळे जेंट्स असतात. पण मी तिथे सांगलीमध्ये जवळजवळ 100-125 बिल्डर्स आहेत. त्या सगळ्यांबरोबर मी एकटीच महिला असते. तर ते खूप सपोर्ट करतात सगळेजण, अगदी काळजी घेतात माझी सगळेजण, ताई ताई करत खूप सांभाळतात ना. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपली जबाबदारी अशी होते की ना, वी शुड कॉन्ट्रीब्युट टू द सोसायटी विथ सर्टन इंटेन्शन्स, की काय आपल्याला करता येईल, मग तिथल्या कामगारांसाठी काय करता येईल, कामगारांच्या मुलांसाठी काय करता येईल, किंवा तिथे कसं डिसिप्लिन आणता येईल, मार्केटमध्ये आपली प्रतिमा कशी उंचावता येईल. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. अगदी फूड आयटम्स जरी एक्झाम्पल घेतलं तरी सुद्धा चांगले फूड आयटम जे आपण घरामध्ये खाताना सगळं स्वच्छ, छान, हायजेनिक असंच खातो, तेच समाजाला देणं गरजेचं आहे. आणि हे आपण बिंग अ लेडी, आपल्याला आतले बारकावे खूप माहिती आहेत सगळ्या क्षेत्रातले. आता क्रीडाई सारख्या संघटनेमध्ये घर आतमध्ये कसं असावं, काय क्वालिटी असावी, राहणाऱ्या बाईला आनंद कसा वाटला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, बिकॉज वी आर लिव्हिंग ऑल दिस. आणि ते उद्योगामध्ये रूपांतर करायचंय, समाजामध्ये द्यायचंय. असेच प्रत्येक सेक्टरमध्ये मी म्हणेन. तर त्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपण काम करताना अतिशय बारकावे बघून समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युट करता येईल याचाही विचार करून, देशासाठी काय कॉन्ट्रीब्युट करता येईल याचाही विचार करून आपण सगळ्यांनी उद्योग करूया, असं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते. आणि तुम्हाला सर्वांना आज भेटून आनंद वाटला. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. 1KB आणि महाराष्ट्र तंत्रनिकेतन तंत्रज्ञान आणि अवेक फाउंडेशन सगळ्यांना मी खूप धन्यवाद देते. आज मला इथे संधी दिली तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांशी बोलायची कोविडच्या काळामध्ये. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. प्रणती, तुम्हाला एक खूप स्पेशल धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आणि अतिशय छान संदेश दिलात. मला वाटतं प्रत्येक उद्योजकीला हा संदेश फार महत्वाचा आहे. मॅडमांनी जो संदेश दिला, किंवा अजून एक म्हणजे आता तुमच्याच बोलण्यातनं आलं म्हणून मी आपल्या सगळ्या मैत्रिणींना असं कमिट करते की मॅडमांच्या
व्यावसायिक अनुभवांचा, बिझनेस टॅक्टिकचा एक सेमिनार आपण निश्चितपणे ऑर्गनाईज करू ऑनलाईन पद्धतीनं. त्यामध्ये मॅडम निश्चितपणे येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी ते निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरेल. पण तुम्ही आलात, तुमचा आत्मनिर्भरतेचा प्रवास इथं मांडला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमची सोबत आणि मार्गदर्शन नेहमी आमच्या सोबत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू आपल्या थँक्यू सो सगळ्या मच. आपल्या सगळ्या ऑनलाईन बघणाऱ्या मैत्रिणींचे पण आभार मानायला मी विसरणार नाही. आज इथे आपला प्रवास आत्मनिर्भरतेचा आणि आधुनिक सावित्रींच्या प्रेरणेचा ही सिरीज या सिरीज मधला आता शेवटचा इंटरव्ह्यू होता. आजच्या आधुनिक सावित्री, त्याचबरोबर याच्या आधी सलग 7 जे काही इंटरव्ह्यू झाले ते तुम्हाला कसे वाटले ते कळवायला मला विसरू नका. तुमच्या कमेंट्स, तुमच्या लाईक्स निश्चितपणे मला प्रोत्साहन देतात, सातत्यानं तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आणि नवनवीन उद्योजकांना तुम्हाला भेटवण्यासाठी. त्याचबरोबर मला हेही सांगायला आवडेल की 1KOE ची मेंबरशिप रजिस्ट्रेशन ओपन आहे. आमच्या या प्रवासात आमच्या सोबत या आणि स्वतः आत्मनिर्भर व्हा. लवकरच आपण प्री इन्क्युबेशन ट्रेनिंग फॉर कोहर्ट 1KOE चं लॉन्च करतोय. साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं ट्रेनिंग, त्याच्याही रजिस्ट्रेशन ओपन आहे, हे मला इथे सांगावंसं वाटतंय. या, आत्मनिर्भर व्हा आणि उद्योजिका व्हा. थँक्यू सो मच. थँक्यू.